नमस्कार, मी अमृता, आर्टिस्ट आणि आर्ट थेरपिस्ट. मित्रकला या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कलेला साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत नेण्यासाठी मित्रकला या चॅनलची निर्मिती आपण केलेली आहे. यामध्ये तुम्हाला आर्ट, क्राफ्ट, क्ले मॉडेलिंग, ओरिगामी, ग्राफिक डिझायनिंग टिप्स, वेगवेगळ्या चित्रकारांची भेट, वेगवेगळ्या चित्रकला माध्यमांची या सगळ्या गोष्टी मित्रकला या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आज आपण दसऱ्यासाठी सरस्वती शिकणार आहोत, जे आपल्याला अगदी आपल्या लहानपणीच्या पाटीपूजनापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. आठवतंय का, शाळेमध्ये जेव्हा पाटीपूजन असायचं तेव्हा ही एकची सरस्वती आपण काढून न्यायचो. पण जसे जसे मोठे होत गेलो तशी ही सरस्वती आपण विसरत गेलो आणि आपल्या मुलांनाही शिकवायला आपण आजकाल थोडंसं विसरतो. हरकत नाही, मित्रकला आहे ना तुमच्यासाठी. मग यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पाटीपूजनाचा आनंद घ्या. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 हा आकडा 5 वेळेला घेऊन ही सरस्वती शिकणार आहोत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असं 5 1 घेऊन आपण त्यापासून हे सरस्वती यंत्र कसं काढता येतं हे शिकणार आहोत. पण हेच यंत्र तुम्ही 3, 7, 9 अशा कुठल्याही विषम संख्येमध्ये अप्लाय करू शकता. हे काढण्यासाठी तुम्हाला साहित्य काय लागणार आहे मी सांगायची खरंच गरज आहे. आपण लहानपणापासून पाटीपूजा करतोच आहोत की. पाटी असेल तर पाटी वापरा, नसेल तर अशा पद्धतीने काळे पेपर बाजारामध्ये मिळतात. हा काळा पेपर तुम्ही वापरू शकता, जो अगदी छान पद्धतीने तुमच्या पाटीला रिप्लेस करेल. व्हाईट कलरचं पेन मिळतं, हे तुम्ही वापरू शकता. अगदीच साधं तुम्ही छान तुमच्याकडचा व्हाईट पेपर वापरू शकता आणि त्याच्यावर ब्लॅक किंवा ब्राऊन कलरनी ही सरस्वती काढू शकता. त्यातूनही तुम्हाला साहित्य हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे, ती नक्की वाचा. चला सरस्वतीला नमन करून काढायला सुरुवात करूया. आपली पट्टी ठेवताना पेपरच्या मध्ये कशी ठेवता येईल हे आपण बघूया. आज आपण 5 वेळेला 1 काढून सरस्वती करणार आहे. अशी कुठलीही विषम संख्या तुम्ही सरस्वतीसाठी घेऊ शकता. सो 1, 2, 3, 4, 5 5 वेळा मी इथे खुणा केलेल्या आहेत सरस्वतीसाठी. आता सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण ह्या 5 खुणा करू तेव्हा मधला पॉईंट तुम्ही आधी घ्या आणि मग 2 इकडचे पॉईंट आणि 2 डावीकडचे पॉईंट्स घ्या, जेणेकरून पेपरच्या मध्यभागी सरस्वती यायला तुम्हाला मदत होईल. सो आपल्याला आपल्या 1 नंबरसाठी दोन्ही पॉईंट मिळालेत. हे स्केल उभी पकडल्यानंतर प्रत्येकी 1-1 इंचावर मी 1, 2, 3, 4 आणि 5 पॉईंट्स घेतलेले आहेत. म्हणजे 1 + 5. पहिला आपण 1चा जो पॉईंट घेतला आहे तो आपला पहिला पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5 असे 5 पॉईंट्स आपल्याला घ्यायचे. हे 5 पॉईंट आपण पहिल्या आणि शेवटच्या 1 पासून घ्यायचे. मग असे आपण तिथून घेतले. आता 1, 2, 3, 4, 5. आता सरस्वतीच्या रेषा व्यवस्थित येण्यासाठी आपण रेफरन्स लाईन काढून घेऊया. इथे या रेफरन्स लाईन काढताना अगदी अंधूक काढायच्यात आपल्याला आणि नंतर त्या इरेझरने खोडून टाकायच्या. काढून घेतल्यात. पहिली जी लाईन आहे आपली ती अर्धा इंच आपण वाढवून घेतली दोन्हीकडे. अर्धा इंच वाढवल्यानंतर पहिला पॉइंट हा 1 समजून आपण प्रत्येकी 1-1 इंचावर अशा उभ्या रेषा काढून घेतल्या. दुसऱ्या रेषेवर आपण अर्धा इंच वाढवलेलं नाहीये मुद्दामून, तर पहिला पॉइंट हा 1 हे समजून प्रत्येकी 1-1 इंचावर आपण पॉइंट्स घेतले. आता लक्षात घ्या, आपले हे जे खालचे पॉइंट्स आहेत हे वरच्या 2 पॉइंट्सच्या मध्ये येत आहेत. पहिल्या याच्यात सुद्धा असंच झाले. पहिले 1चे 2 पॉइंट्स आहेत, त्याच्यामध्ये दुसऱ्या रेषेचा पॉइंट येतो. आता आपण तिसऱ्या रेषेपासून काय करणार आहोत की आपली जी पट्टी आहे ती उभी पकडणार आहोत आणि दुसऱ्या लाईनशी अलाइन पॉइंट्स आपण इथे घेणार आहोत.
तिसऱ्या लाईनची अलाईन आपण इथे घेणार आहोत. एक नंतरची पहिली रेषा आहे. या पहिली रेषेवर तुम्ही बघितलं तर 1 2 3 4 5 6 पॉईंट्स आलेत. दुसऱ्या रेषेवर 5 पॉईंट्स आलेले आहेत आपले फायनल. तिसऱ्या रेषेवर 4 पॉईंट्स आलेले आहेत. चौथ्या रेषेवर 3 पॉईंट्स आलेले आहेत आणि सगळ्यात शेवटच्या रेषेवर 2 पॉईंट्स आलेले आहेत. तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. या स्क्रीनशॉटने तुम्हाला सरस्वती काढताना खूप सोपं पडेल. आता आपण सरस्वती काढायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण इथे 1 काढून घेऊ. मराठीतला 1 हा आकडा आपण काढतोय. हा 1 तिरक्या रेषेने इथे जोडायचा. शेवटचा 1 तिरक्या रेषेने इथे जोडायचा आणि हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला जोडायचे. या रेषा सरळ येण्यासाठी आणि तुटक न येण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आपला अंदाज घ्यायचा की ओके इथून आपल्याला इथपर्यंत न्यायचंय. हे दोनदा आपण हाताने करून बघायचं आणि एकदा आपण पॉइंट ठेवला स्केच पेनचा की तो उचलायचा नाही परत आणि पूर्ण त्या पॉइंटच्या इथे नेऊनच सोडायचा. बरेच वेळा काय होतं आपल्याला असं वाटतं की आपण या लाईन्स व्यवस्थित काढू शकत नाही आणि हे मधले पॉईंट्स त्याच्यासाठीच दिलेत, त्याच आधारासाठी दिलेत जेणेकरून तुमची रेषा छान सरळ यावी. रेषा जेवढी सरळ येईल आणि तुटक येणार नाही तेवढा त्यामध्ये ग्रेस ही खूप छान प्रकारे दिसते. आता पुढचे आकडे करताना आपल्याला काय बदल करायचा आहे तर चौथा 1 आपल्याला जोडताना आपण हे पूर्ण पॉइंट्स जोडत जेव्हा खाली येतो आणि दुसरा 1 आपल्याला जोडायचा आहे तेव्हा आपण असा X इंग्लिश मधला जो X असतो ते अक्षर तयार होतं आणि मध्ये सरळ रेषेने आपण हा जोडला. पाचवा जेव्हा ज्यांना कोणाला अगदी एवढी सरळ रेषा काढायला जमत नसेल शक्यतो पट्टी वापरू नका. रेषा हाताने काढायचा प्रयत्न करा. अगदीच नाही जमलं तर पट्टी वापरा कारण बरेच वेळा पट्टीने इकडे तिकडे होऊ शकते पण हाताने सरळ येते रेषा. त्यांनी एक एक पॉईंट जोडत जा. जसं मी आत्ता हा मुद्दामून तुम्हाला शेवटचा दाखवते. सो हा 1 पॉईंट जोडला, हा दुसरा जोडला, तिसरा जोडला. तर आपण हे पॉईंट सिस्टीम त्याच्यासाठीच घेतली आहे की आपल्याला पटकन हे जोडता आलं पाहिजे आणि सरळ रेषा आले पाहिजेत. एकदम मोठी सरळ रेषा न काढता टप्प्याटप्प्याने सरळ रेषा काढत जा. सो अशा प्रकारे आपला सरस्वती यंत्राचा खालचा भाग झालेला आहे. आता अगदी छोटासा आणि अगदी सोपा असा वरचा भाग राहिला आहे. सो इंग्लिशमध्ये जे C लेटर असतं त्या पद्धतीने आपण इथे हे आर्क काढतोय. झाली. किती छान आणि सोप्या पद्धतीने आपण ही सरस्वती काढली की नाही. याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रंग भरू शकता, तुम्ही अशीच काढून ठेवू शकता, तुम्ही काळ्या पेपरवर काढू शकता, अजून काय काय करू शकता ह्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहूया. लक्षात आलंच असेल ना किती छान पद्धतीने आपण ही सरस्वती काढू शकतो. या सरस्वतीला तुम्हाला रंगवायचं असेल तर तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाचे रंग वापरून अशा पद्धतीने कागदावर रंगवू शकता.
समजा तुम्ही ही सरस्वती ब्लॅक कलरवर किंवा पाटीवर काढली असेल तर तुम्ही त्याला या पद्धतीने डेकोरेट करू शकता। हे दोन्ही पद्धती तुम्हाला हव्या असतील तर ह्याचा स्क्रीनशॉट आताच काढून घ्या। अशाच पद्धतीने बोलक्या स्वरूपात सोप्या कृती जर तुम्हाला बघायच्या असतील तर मित्रकलाला सबस्क्राईब करा। अबोल रेषांपेक्षा कला बोलक्या स्वरूपात आणि ती सुद्धा आपल्या माय मराठीतनं तर खूपच सोपी तर अशा प्रकारे दसऱ्याला सरस्वतीला कलात्मक नमस्कार करून आजचा आपला व्हिडिओ इथेच संपतो आहे। यासारखे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रकलाला आजच सबस्क्राईब करा। त्याच पद्धतीने तुम्हाला चित्र काढताना काय काय अडचणी येतात किंवा चित्र काढाविषयी वाटतात पण अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला थांबवते हे मला सांगण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा। यावरचे व्हिडिओ आम्ही नक्की घेऊन येऊ आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू। शेवटी चॅनलचा उद्देश काय आहे? कलेला रोजच्या आयुष्यात स्थान देण्याचं, तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच। त्यामुळे दसऱ्याच्या कलात्मक शुभेच्छा। असेच भेटूया। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्रकला।